शेअर बाजारामध्ये आज पुन्हा घसरण झाली आहे। सेन्सेक्स 300 अंकांनी घसरलाय, तर निफ्टीमध्ये 102 अंकांची घसरण झाली आहे। आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची अपडेट म्हणावी लागेल। 5 राज्यांच्या निवडणुकांचा निकाल आल्यानंतर शेअर बाजारामध्ये उसळी पाहायला मिळाली होती आणि सलग 8-10 दिवस ही उसळी पाहायला मिळाली। त्यानंतर आता मात्र शेअर बाजारामध्ये पुन्हा एकदा घसरण पाहायला मिळते आणि सेन्सेक्स 300 अंकांनी घसरलाय, तर निफ्टीमध्ये 102 अंकांची घसरण झाल्याचंही समोर आलं आहे। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव हे थेट आपल्या सोबत जोडले गेले आहेत। स्वप्नील, काय सांगाल? शेअर बाजारामध्ये काही दिवसांपूर्वी मोठी उसळी पाहायला मिळाली होती, पण आता शेअर बाजार घसरताना दिसतोय, काय अपडेट्स आहेत? नक्कीच 5 राज्यांच्या निवडणुका झाल्यानंतर 3 राज्यांमध्ये स्थिर सरकार आलं होतं आणि यामुळेच कुठेतरी स्थिर सरकार आल्यामुळे एक विश्वास गुंतवणूकदारांमध्ये निर्माण झाला होता। त्यामुळे मोठ्या प्रमाणात गुंतवणूक ही शेअर बाजारामध्ये झाली होती। सेन्सेक्स हा नव्या उच्चांकावर गेला होता। एकूणच 71,800च्या अंकांवरती त्यांनी मजल मारली होती, तर निफ्टी सुद्धा 21,000च्या पुढे गेली होती। 50 आठवड्यांच्या फरकांमध्ये हे निफ्टीचं कुठेतरी जास्त प्रमाण या ठिकाणी पाहायला मिळालेलं। मात्र स्मॉल कॅप आणि मिड कॅप हे जे शेअर्स आहे हे मोठ्या प्रमाणात विक्री झाल्यामुळे या ठिकाणी शेअर बाजाराला फटका बसला आणि बाजार बंद होताच या ठिकाणी सेन्सेक्सचा जो आकडा आहे तो 71,000वरून कमी झालेला आहे। 1,000नी घसरण झालेली आहे। खरं तर 71,800 होता, तो आता कुठेतरी 71,000च्या कमी झालेला आहे। 1,000ची घसरण आहे, तर कुठेतरी निफ्टी सुद्धा 400 अंकांनी पडलेला आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात तोटा या ठिकाणी शेअर बाजारात पाहायला मिळतो। मोठा फटका हा गुंतवणूकदारांना सुद्धा बसलेला आहे। एकूण 9 लाखांपर्यंतचं नुकसान हे शेअर बाजारामध्ये गुंतवणूकदारांचं झालं असल्याची माहिती समोर येते। फरा निश्चितच स्वप्नील, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची अपडेट म्हणावी लागेल। सेन्सेक्स 300 अंकांनी घसरलेला आहे, तर निफ्टीमध्ये सुद्धा 102 अंकांची घसरण नोंदवली गेलेली आहे। आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची अपडेट म्हणावी लागेल। तर मागच्या आठवड्यामध्ये शेअर बाजारामध्ये उत्साहाचं वातावरण दिसून येत होतं आणि त्याच्या आधी जेव्हा निकाल लागलेले होते 5 राज्यांच्या निवडणुकीचे आणि यानंतर एक तेजी शेअर बाजारामध्ये पाहायला मिळालेली होती। काही दिवस ही तेजी कायम राहिली आणि शेअर बाजारातील निफ्टी असेल किंवा सेन्सेक्स असेल हे एका नव्या रेकॉर्ड ब्रेक अशा उंचीवर गेल्याचं पाहायला मिळालं होतं, पण आता त्यामध्ये घसरण नोंदवली जाते। त्यामुळे ही घसरण नेमकी का होती असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। तर निफ्टीमध्ये 102 अंकांची घसरण झालेली आहे आणि त्याचबरोबर जे सेन्सेक्स आहे तो सुद्धा 300 अंकांनी खाली आल्याची माहिती समोर येते। तर काही वेळापूर्वी शेअर बाजार सुरू झालाय, पण शेअर बाजार सुरू होण्याच्या पहिल्याच तासामध्ये घसरण नोंदवली गेली। आणि याविषयी विश्लेषणात्मक माहितीसाठी शेअर बाजार एक्सपर्ट आशुतोष वाकडे हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। वाकडे सर, काही दिवसांपूर्वी शेअर बाजारामध्ये तेजी होती, पण आता घसरण होताना दिसतेय, काय कारण असू शकेल यामागचं? नमस्कार। हा, बोला सर। एक तर शेअर बाजारात हे वर खाली होत राहतं, ते तर पहिले आपल्याला समजायला पाहिजे। दुसरं म्हणजे मागच्या काही दिवसांमध्ये आपल्या शेअर बाजारामध्ये इतकी एकतर्फा तेजी आली होती, म्हणजे विशेष करून 2 बातम्या ज्या घडल्या होत्या, एक की 3 राज्यांचे निकाल आले आणि दुसरं अमेरिकेने व्याजदर नाही वाढवले। त्याच्यामुळे आपल्या निफ्टीमध्ये 1000 अंक किंवा सेन्सेक्समध्ये 3000 अंकांची सरळ सरळ एक वधारले होते दोन्ही। तर म्हणून 10 दिवसात, 15 दिवसात, 20 दिवसात समजा असं एकतर्फा मुवमेंट आलं तर ते खाली येणं साहजिक आहे, काही ना काही कारणच लागतं। तर 2 गोष्टी काल महत्वाच्या घडल्या। एक म्हणजे सुएझ कॅनलमध्ये ज्या कंटेनर्स जातात त्या कंटेनर्स म्हणजे सिव्हिल कंटेनर्स किंवा बिझनेसवाल्या, युद्धाच्या नाही, त्याच्यावरही हमले झाले। तर त्याच्यामुळे पूर्ण जगात महागाई वाढण्याची शक्यता हे एक होतं आणि त्याच्यात तेल पण आलं। आणि दुसरं म्हणजे कोरोनाचं, म्हणजे सगळीकडे एकदम चर्चा चालू आहे की भारतामध्ये पुन्हा कोरोना वाढलं। तर या 2 याच्यामुळे काल एक मोठी घसरण आली आणि मग ती आता या दोन्ही घटना काही अशा नाही आहे की एका दिवसात बदलून जातील, तर म्हणून ते सेंटिमेंट अजूनही थोडंसं आहे। त्यात आज एक्सपायरी पण आहे। तर असे 2-3 कारण आहे, पण प्रामुख्याने आपण खूप वर चढलो होतो, तर थोडंसं म्हणजे खाली येणं स्वाभाविक आहे। निश्चितच। वाखरे सर, मग येत्या काळामध्ये शेअर बाजाराचा मूड नेमका कसा असू शकतो? आता बघा, पुढचे काही दिवस जे परदेशीय गुंतवणूकदार असतात त्यांना आता क्रिसमसच्या सुट्ट्या, न्यू इयरच्या सुट्ट्या असतात, म्हणून त्यांचं थोडंसं कमी पार्टिसिपेशन असतं।
कारण की त्यांच्या ते प्रॉफिट बुकिंग करून पैसे काढतात वगैरे, ही एक ट्रेंड आहे. नंतर नवीन वर्ष जेव्हा सुरू होईल तेव्हा आता हे कोरोना तर आता काही राहीलच आहे, म्हणजे पुन्हा चर्चेत तुमच्या चॅनलवरही तुम्ही ही बातमी चालवाल आणि सगळीचकडे, तर कोरोनाची एक भीती कायम राहीलच आहे. आणि मग आपल्याकडे इलेक्शन आणि बजेट, आता बजेट तर यावर्षी काही फार राहणार नाही, तर याच्या पायी एकदम असं पुन्हा एकतर्फा तेजी येण्याची शक्यता काही वाटत नाहीये मधल्या, म्हणजे पुढच्या काही दिवसांत. निश्चितच. वाखरे सर, तुमचा मुद्दा लक्षात आला आहे. दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर विश्लेषणासाठी. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.